आज खरेदी केंद्र धनसंचयन फार्मा प्रोड्युसर कंपनी यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आज पंचक्रोशीतील शेतकरी बांधव जमा झाले होते। त्या ठिकाणी आगामी काळामध्ये शासनाच्या हमीभावानुसार या ठिकाणी सोयाबीन खरेदी केली जाईल आणि त्यांना जो काही हमीभाव आहे तो नक्कीच मिळेल। आणि त्याबरोबर सर्व मार्गदर्शकांनी पुढच्या काळात येणाऱ्या समस्या, त्यामध्ये आरोग्याची समस्या, कारण शेती ही उपजीविकेचं साधन आहे, चैनीचं साधन नाही। तर त्या उपजीविकेच्या साधनाला आपण जे काही गेल्या 25-30 वर्षामध्ये जे काही डॅमेज केलेलं आहे, जो काही स्पॉईल केलेलं आहे, की जमिनीची पत आज जमिनीचं कार्ब जे आहे ते नाही काही कमी झालेलं आहे, 0.2 ते 0.5 पर्यंत आले, जे की 1 पर्यंत पाहिजे। आणि ते वाढवण्यासाठी परत आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब व आपल्या माननीय राज्यपाल साहेब यांनी आरोग्य चांगलं राहण्यासाठी वनशेती व सेंद्रिय शेती ह्या गोष्टी करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। त्याच पद्धतीने शेतकऱ्यांनी जे आपल्याला विकता येईल आणि तेच पिकवलं पाहिजे आणि त्याला प्रक्रिया करून छोटे छोटे उद्योग ग्रामीण भागामध्ये उभे करून त्याचं मार्केटिंग करता आलं पाहिजे, अशा पद्धतीचे मार्गदर्शन सर्व मार्गदर्शकांनी केलेलं आहे। धन्यवाद। ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड रहाटी, तालुका जिल्हा परभणी येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र यास प्रारंभ झाला। आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर केदारजी खटिंग साहेब, तसेच प्रमुख पाहुणे आदरणीय दौलतरावजी चव्हाण साहेब, जिल्हा कृषी अधिकारी परभणी, तसेच युवा मित्र खुळे सर यांची उपस्थिती लाभली। सर्व शेतकऱ्यांना मी विनम्र अभिवादन करतो की प्रत्येक शेतकऱ्यांनी हमीभाव खरेदी केंद्रावरच आपला हमीभाव या ठिकाणी विक्रीस आणावा। शासनाचा हमीभाव दर ₹5,328 या दरानेच सर्व शेतकऱ्यांनी आपला माल या ठिकाणी घेऊन यावा, नम्र विनंती।